महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। देवळा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपींविरुद्ध देवळा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। पोलिसांनी या गुन्ह्यातील पिकअप गाडी आणि गुटख्यासह एकूण 28,16,064 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे। चांदवड येथील चालक इलियास सुलतान बागवान याच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुरुवारी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी आणि मय्यत जब्बार चांद तांबोळी हे पिकअप गाडीतून गुटखा घेऊन जात असताना आरोपींनी त्यांना अडवून अपहरण केले। गुन्हा दाखल न करण्यासाठी 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली आणि त्यांची गाडी व माल बळजबरीने हिरावून नेला। या झटापटीत आणि दमदाटी दरम्यान जब्बार तांबोळी यांचा मृत्यू झाला होता। नाशिक जिल्ह्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते, त्यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले होते। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी तपास करून आरोपींना अटक केली। न्यायालयाने आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपींनी लपवून ठेवलेली पिकअप गाडी सटाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोलबारे ते पारनेर रोडच्या लगत एका शेतातून जप्त करण्यात आली। यात 22,16,064 रुपयांचा गुटखा आणि 6 लाखांची पिकअप गाडी असा एकूण 28,16,064 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी शिताफीने हस्तगत केलाय। ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक विजय देवरे, पोलीस हवालदार नितीन बाराहाते, पोलीस अंमलदार योगेश जामदार आणि दिलीप सोनवणे यांच्या पथकाने केली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पथकाचे विशेष अभिनंदनही केले। महाराष्ट्र बुलेटिनसाठी सोमनाथ जगताप, देवळा। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।